महत्वाची बातमी, मुंबई गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये 246 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय। सांगलीमधल्या कवठे महांकाळ तालुक्यामध्ये मुंबई गुन्हे शाखेची ही कारवाई आहे। 246 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला आणि 6 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारत कारवाई करण्यात आली आणि कारवाईमध्ये 122 किलो कच्चा माल मुंबई गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलाय। शंकर देवकुळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। शंकर, नक्कीच विचारली। कवठे महांकाळ तालुक्यातील इरळी या गावी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने काल छापा टाकून तब्बल 246 कोटी रुपयाचं एमडी ड्रग्ज साठा जप्त केला आहे। यामध्ये 6 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यातला जो मुख्य संशयित आहे तो हा कवठे महांकाळ तालुक्यातील असून गेल्या 17 वर्षापासून तो मुंबईत वास्तव्यास होता। गुन्हे अन्वेषण विभागाने एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून ही कारवाई केली आहे। संपूर्ण कारवाई अतिशय गोपनीय होती। मागील काही आठवड्यात कुपवाड येथे 300 किलो एमडी ड्रग्ज ताब्यात घेतलं होतं पुणे पोलिसांनी आणि आता ही कारवाईमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। नक्कीच धन्यवाद शंकर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।